राज्यभर गाजत असलेल्या धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये तब्बल 1,84,84,84,000 रुपयांची रोकड सापडली होती। या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यामध्ये 9 दिवसांनंतर कलम 124 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि आता विश्रामगृहाच्या खोलीत तब्बल 1,84,00,000 रुपयांची रोकड सापडली असताना मुंबई पोलीस कायदा कलम 124 प्रमाणे गुन्हा दाखल करणं म्हणजे हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप गोटे यांनी केला। या प्रकरणी भारतीय न्याय संहिताप्रमाणे लाचलुचपत कायदा कलम 170 तसंच संघटित गुन्हेगारी, खंडणी गोळा करणं, पुरावा नष्ट करणं तसंच मनी लॉन्ड्रिंग नुसार गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी माजी आमदार अनिल गोटे यांनी यावेळी केली। अर्थ काय समजायचा? 1,84,84,200 रुपये बेहिशोबी सापडल्यानंतर तुम्ही हा गुन्हा दाखल करता, म्हणजे महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेला एकाच वेळेला फसवणूक करण्याचं हे सरकारचं कटकारस्थान आहे।